खाजगी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये 29 वर्षीय नर्सची आत्महत्या। जामखेड शहरातील लोंढे हॉस्पिटलमधील बाथरूममध्ये एका नर्सनं आत्महत्या केली। शबनम दस्तगीर सय्यद, वय वर्ष 29 असे या मृत नर्सचं नाव आहे। याबाबत त्यांचे वडील दस्तगीर सय्यद, वय वर्ष 55, राहणार पोकळे वस्ती, जामखेड यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। जामखेड शहरात एका खाजगी हॉस्पिटलमध्ये शबनम सय्यद नर्सचं काम करत होती। हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची ही घटना घडली आहे। बाथरूममध्ये इंजेक्शनची सुई सापडली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। दस्तगीर सय्यद यांच्या खबरीनुसार त्यांची मुलगी शबनम दस्तगीर सय्यद ही लोंढे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती। गुरुवार दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली। सकाळी 10:30 वाजता ती बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही। त्यामुळे स्टाफनं दरवाजा तोडून पाहिले असता ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। नगरसेवक राजू गोरे यांनी फोनवर सय्यद यांना कळवले। दुपारी 2:30 वाजता डॉक्टरांनी शबनम हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। नर्स शबनम दस्तगीर ही विवाहित असून तिला 5 व 6 वर्षाची 2 मुलं आहेत। घटस्फोट झाल्यानं ती माहेरी वडिलांकडे राहत होती।